हॅलो, गुड मॉर्निंग सगळ्यांना. तर आज कसं काय बेसन बनवलं होती, बेसनाच्या पोळ्या, इडली आणि सांबार बनवलं होतं. कारण आज सगळ्यांनाच ते खायचं होतं आणि मी आठवड्यातून एकदा बनवते. हे बघा, इकडं पास्ता बनवत होता, शिजायला टाकला होता. पास्त्यामध्ये हळद आणि मीठ टाकून शिजवून घेतलं होतं. तुम्ही कसं बनवता नाही मला माहिती, पण मी असंच बनवते. हा कांदा, टोमॅटो आणि कोथिंबीर, नंतर बारीक चिरलेली मिरची, अद्रक लसूणची पेस्ट, मोहरी, हळद, जिरे, कढीपत्ता आणि पास्ता मसाला. हे बघा, नंतर पास्ता शिजल्यानंतर पास्त्यातलं सगळं पाणी वगैरे काढून घेतलं. त्याला पूर्ण मोकळं बनवायचं आणि नंतर कांदा एकदम लाल भाजून घ्यायचा. कांदा लाल भाजून घेतला की त्याच्यामध्ये तेल घालायचं आणि परत त्याच्यामध्ये घालायची जी आपली अद्रक लसूणची पेस्ट आहे ती. सगळंच ते बाजूला सारायचं आणि त्याच्यामध्ये घालायची मिरची. आणि जेव्हा मिरची पूर्ण तळून झाली, मिरची बाजूला सारायची आणि त्याच्यामध्ये घालायचा कढीपत्ता. कढीपत्ता झाल्यानंतर त्यालाही बाजूला सारायचं आणि त्याच्यानंतर त्याच्यामध्ये घालायचं हळद, जिरी आणि कढीपत्ता. नंतर त्यांना त्याच्यामध्ये सगळा पास्ता सॉरी त्याच्यामध्ये टोमॅटो मिक्स करून घ्यायचा. टोमॅटो लास्ट टाकायचा कारण तो विरघळत नाही. नंतर त्याच्यामध्ये इकडं पास्तामध्ये पास्ता मसाला टाकून घ्यायचा आणि हे बघा, पास्ता पूर्ण कढईमध्ये टाकून सगळं मिक्स करून घ्यायचं आणि त्याच्यावर लास्टला टाकायची बारीक चिरलेली कोथिंबीर. हे बघा, झाला पास्ता. या जेवण करायला, नाश्ता करायला या. तुम्हाला आवडतं का मला कमेंटमध्ये सांगा आणि कसं झालं आहे सांगा. नंतर मी इकडं तयार झाली कारण बाहेर जायचं होतं. आम्ही आता चाललो बघा, आम्ही आलो बाजारला. हा आहे गावातला बाजार. बघा किती मोठा बाजार भरतो इकडं. पावसाचं वातावरण होतं आणि ऊन